हां नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे के बी रोहमारे कला वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय कोपरगाव आयोजित या ऑनलाईन लेक्चर सिरीजमध्ये मी प्राध्यापक जेजुरकर जी ए आपलं सहर्ष स्वागत करतो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सहकारी संस्थेच्या नोंदणीसाठी आवश्यक असणारे जे काही कागदपत्र आहे त्यांचा अभ्यास या ठिकाणी करणार आहोत. एकूण 7 प्रकारची कागदपत्र या सहकारी संस्थेच्या नोंदणीसाठी आवश्यक असतात. चौथ्या प्रकरणामधील हा तिसरा मुद्दा आपण या ठिकाणी अभ्यासतोय. पहिल्या मुद्द्यामध्ये आपण सहकारी संस्थेच्या नोंदणीची जी प्रवर्तन अवस्था होती ती अभ्यासली होती. त्यानंतर सहकारी संस्थेची नोंदणी अवस्था आणि त्यातील जे विविध टप्पे आपण या ठिकाणी अभ्यासलेली होती. आणि आज आपण या ठिकाणी जे महत्त्वाची कागदपत्र आहेत की जे सहकारी संस्था नोंदणीसाठी आवश्यक असतात यावरती या ठिकाणी चर्चा करणार आहोत. ही चर्चा करत असताना जो मुख्य प्रवर्तक आहे या मुख्य प्रवर्तकाकडनं ह्या सर्व कागदपत्रांची पूर्तता त्या ठिकाणी केली जात असते. आवश्यक कागदपत्रांची जुळवाजुळव जमाव ही या प्रवर्तकाकडनं केली जाते. नियोजित जी सहकारी संस्था आहे की ज्या सहकारी संस्थेला विकासाच्या दिशेने न्यायचं आहे, ज्या सहकारी संस्थेचा पाया भक्कम बनवायचा आहे, याकरिता प्रवर्तकाची भूमिका ही त्या ठिकाणी महत्त्वाची ठरत असते. आणि ज्यावेळेला सहकारी संस्थेची नोंदणी अधिकाऱ्याकडं किंवा निबंधकाकडं त्या ठिकाणी केली जाते त्यावेळेला सर्व कागदपत्रांची पूर्तता करण्याची जबाबदारी देखील या प्रवर्तकाची मांडली गेलेली आहे. प्रवर्तक ह्या सर्व कागदपत्रांची पूर्तता करून या सहकारी संस्थेची स्थापना करण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावत असो हे आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. आता एकूण 7 प्रकारची जी कागदपत्र आहेत की ज्यामध्ये आपण विचारात घेऊयात की पहिलं जे काय कागदपत्र आहे की ज्यामध्ये सभासद यादी ही त्या ठिकाणी तयार केली जाते. सभासद यादी तयार करत असताना सहकारी संस्थेमध्ये समाजातील वेगवेगळ्या कुटुंबातील 10 व्यक्ती एकत्र येऊन या प्रकारची सहकारी संस्था स्थापन करतात हे आपण शिकलेलं आहात. मग या 10 व्यक्ती एकत्रित येऊन त्या ठिकाणी त्यांची जी सभासद यादी या माध्यमातून त्या ठिकाणी तयार करण्याची जबाबदारी ही प्रवर्तकावरती असते. मग या 10 वेगवेगळ्या कुटुंबातील व्यक्ती यांच्याकडनं त्या ठिकाणी अर्ज त्या ठिकाणी स्वीकारले जातात, सभासद अर्ज त्या ठिकाणी मागवले जातात आणि त्या माध्यमातून सहकारी संस्थेकडे हे सभासद अर्ज करतात की त्यांना त्या अर्जासोबत प्रवेश शुल्क आणि भांडवलाची रक्कम त्या ठिकाणी भरावी लागत असते. म्हणजे कुठल्याही व्यक्तीला जर सभासद व्हायचं असेल तर त्या व्यक्तीला प्रवेश शुल्क म्हणजे आपण त्याला एंट्रन्स फीज किंवा ॲडमिशन फीज म्हणूयात ती भरावी लागते आणि त्यासोबतच त्या ठिकाणी भागभांडवलाची रक्कम देखील त्या ठिकाणी भरावी लागते. मग सहकारी संस्थेचा जर सभासद व्हायचा असेल तर भागभांडवलाची रक्कम भरणं हे सभासदावरती बंधनकारक असतं. त्या अनुषंगानेच हे सभासद या सहकारी संस्थेमध्ये भागभांडवलाची रक्कम त्या ठिकाणी जमा करतात आणि अशा सभासदांची यादी त्या ठिकाणी तयार केली जाते की ज्या माध्यमातून या सभासद यादीच्या ज्या 4 प्रती आहेत ह्या नोंदणी अर्जासोबत त्या ठिकाणी जोडाव्या लागतात. याकरिता प्रवर्तक या सभासद यादीला 4 प्रतींमध्ये त्या ठिकाणी विभाजित करतात आणि त्यामुळे या यादीमध्ये सभासदाचं जे पूर्ण नाव आहे, सभासदाचं वय आहे, पत्ता, त्याचबरोबर त्याचा जो व्यवसाय आहे, त्या सभासदांची जी भागसंख्या आहे, सभासदाची भागसंख्या म्हणजे सभासदाने किती भागभांडवल त्या सहकारी संस्थेमध्ये गुंतवलेलं आहे त्या अनुषंगाने त्या सभासदाला भागसंख्या त्या ठिकाणी वितरित केली जाते. तेवढ्या प्रमाणामध्ये त्याला भाग त्या ठिकाणी वाटप केलं जातं, मग त्याला भागसंख्या म्हणूयात. त्यासोबतच प्रवेश शुल्क इत्यादींचा समावेश त्यामध्ये केला जातो. म्हणजे सभासद यादीमध्ये सभासदाचं नाव असेल, सभासद कुठल्या प्रकारचा व्यवसाय करतो, त्याचं जे वय असेल, त्याचबरोबर त्याचा जो राहण्याचा पत्ता आहे, त्याचबरोबर त्याने किती भाग धारण केलेले आहेत, किती भागांचं त्याने खरेदी केलेली आहे किंवा भागीदारी किंवा सहकारी संस्थेकडनं किती भागांचं वाटप या सभासदाला करण्यात आलेलं आहे, या सर्व गोष्टी किंवा प्रवेश शुल्क देखील असेल, या सर्व गोष्टींचा उल्लेख हा या सभासद यादीमध्ये मुख्य प्रवर्तकाकडनं केला जातो. हे पहिलं कागदपत्र आपण या ठिकाणी अभ्यासलं आहे. त्यानंतर दुसरं कागदपत्र असणार आहे की ज्यामध्ये तलाठ्याचा दाखला. आता तलाठ्याचा जर दाखला द्यायचा असेल तर किमान वेगवेगळ्या कुटुंबातील 10 व्यक्ती ह्या ठिकाणी एकत्र येऊन सहकारी संस्था स्थापन करतात. या अनुषंगानेच या व्यक्ती एकाच कुटुंबातल्या नाहीत, वेगवेगळ्या कुटुंबातील आहेत.
हे दर्शविण्याकरिता तलाठ्याकडून जो दाखला मिळवला जातो की ज्या माध्यमातून व्यक्ती एकाच कुटुंबातील नाही ही त्या ठिकाणी निर्देशित केलेलं असतं आणि या तलाठ्याकडून हा दाखला जो मिळतो तो नोंदणी अर्जासोबत त्या ठिकाणी जोडावा लागतो. म्हणून तलाठ्याचा दाखला देखील महत्त्वाचा मानला जातो. म्हणजे मुख्य प्रवर्तकाकडनं तलाठ्याचा दाखला का मिळवला जातो? कारण वेगवेगळ्या कुटुंबातील 10 व्यक्ती एकत्र येऊन सहकारी संस्थेमध्ये सभासद म्हणून काम करणार आहेत. या गोष्टीचा पुरावा म्हणून तलाठ्याकडनं दाखला त्या ठिकाणी मिळवला जातो आणि तो दाखला त्या ठिकाणी नोंदणी अर्जासोबत जोडायचा असतो. त्याकरिता हा तलाठ्याचा दाखला देखील मागवला जात असतो किंवा तयार केला जात असतो. त्यानंतर तिसरं जे कागदपत्र आहे की संस्थेची उपविधी किंवा त्यालाच पोट नियम म्हणून देखील ओळखलं जातं. मग आपण उपविधी याचा अर्थ लक्षात घेतला की ज्यामध्ये नियम आणि अटी समाविष्ट केलेले असतात त्यालाच उपविधी किंवा पोट नियम म्हणून ओळखलं जातं. सहकारी संस्थेचे कामकाज महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960 व नियम 1961 मधील तरतुदीनुसार त्या ठिकाणी चालविले जाते. उपविधी म्हणजे संस्थेचे अंतर्गत कामकाज व जे व्यवस्थापन आहे ते चालविण्यासाठी तयार केलेला नियमांचा संच. या प्रकारे हा उपविधीचा अर्थ आपण लक्षात घेऊ शकता. म्हणजे सहकारी संस्थेचं जे काही कामकाज आहे जे व्यवस्थापन आहे ते सुरळीतरित्या चालवता यावं याकरिता जे तयार केलेले नियम किंवा नियमांचा जो संच आहे त्यालाच उपविधी किंवा पोट नियम म्हणून आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. त्यासोबतच हे उपविधी मुख्य प्रवर्तक त्या ठिकाणी तयार करतो. संस्थेच्या हितावह संस्थेला फायदेशीर राहतील या प्रकारचे जे नियम आहेत भविष्यामध्ये घडणाऱ्या ज्या घटना असतील घातक घटना टाळण्याकरिता या प्रकारचे जे नियम आहेत हे मुख्य प्रवर्तकाकडनं त्या ठिकाणी तयार केले जातात की ज्या नियमांचं पालन करून सहकारी संस्थेला काम करणं हे त्या ठिकाणी सोपं जावं याकरिता हे पोट नियम किंवा उपविधी ही महत्त्वाची भूमिका या सहकारी संस्थेच्या कामकाजामध्ये बजावत असते. उपविधी म्हणजे एक प्रकारे संस्थेची घटनाच त्या ठिकाणी मांडली जाते. जसं कंपनीमध्ये घटनापत्रक तयार केलं जातं त्याचप्रमाणे सहकारी संस्थेमध्ये या प्रकारची उपविधी त्या ठिकाणी तयार केली जाते की या उपविधीमध्ये संस्थेच्या ज्या अंतर्गत बाबी आहेत अंतर्गत जे कामकाज आहे व्यवस्थापन आहे या संदर्भातील अटी आणि नियम हे त्या ठिकाणी निर्देशित केलेले असतात. मग नोंदणी अर्जासोबत या उपविधीच्या देखील 4 प्रती त्या ठिकाणी जोडल्या जातात आणि निबंधकाच्या परवानगीशिवाय उपविधीमध्ये कुठलाही बदल त्या ठिकाणी केला जात नाही किंवा करता येत नाही. म्हणजे अशा प्रकारे निबंधक जो आहे तो या सहकारी संस्थांचा नियंत्रक म्हणून ओळखला जातो की या निबंधकाच्या माध्यमातून किंवा निबंधकाच्या परवानगीशिवाय या उपविधीमध्ये कुठलाही बदल त्या ठिकाणी केला जात नाही किंवा करता येत नाही हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. म्हणजे यामध्ये संस्थेची जी उपविधी आहे किंवा पोट नियम आहे हे या माध्यमातून तुम्हाला समजले असतील. त्यानंतर चौथं जे काही कागदपत्र आपण लक्षात घेतोय की ज्यामध्ये बँक शिल्लकीचा दाखला. आता बँकेमध्ये खातं त्या ठिकाणी उघडलं जातं सहकारी संस्थेच्या नावाने. मग त्यामध्ये रक्कम कोणती टाकली जाते की सभासदांकडनं मिळणारा प्रवेश शुल्क आणि सभासदांकडनं मिळणारी भागभांडवलाची रक्कम ही या सहकारी संस्थेच्या वतीने त्या ठिकाणी बँकेमध्ये जे काही खातं उघडण्यात आलेलं आहे त्यामध्ये या सर्व रकमेचा भरणा त्या ठिकाणी केला जातो. आणि नियोजित सहकारी संस्थेचे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत मुख्य प्रवर्तकाच्या नावे त्या ठिकाणी खाते त्या ठिकाणी उघडले जाते. म्हणजे बँकेमध्ये की जिल्हा मध्यवर्ती बँक किंवा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये मुख्य प्रवर्तकाच्या नावाने त्या ठिकाणी खातं उघडून त्यामध्ये या प्रकारची जी काही रक्कम आहे की ज्यामध्ये त्या खात्यावर भागभांडवलाची रक्कम व प्रवेश शुल्काची रक्कम त्या ठिकाणी जमा केली जाते. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून बँक शिल्लकीचा दाखला त्या माध्यमातून मिळवला जातो आणि हा दाखला नोंदणी अर्जासोबत त्या ठिकाणी जोडला जातो.
म्हणजे बँक शिल्लकेचा दाखला याचा अर्थ असा की बँकेमध्ये या नियोजित सहकारी संस्थेच्या खात्यावरती किती रक्कम शिल्लक आहे हे दर्शविणारा जो दाखला आहे त्यालाच बँक शिल्लकेचा दाखला म्हणून ओळखलं जातं. आणि हा दाखला देखील या नोंदणी अर्जासोबत त्या ठिकाणी जोडावा लागतो. म्हणून हा दाखला देखील महत्त्वाचा नोंदणी अवस्थेतील महत्त्वाचा कागदपत्र म्हणून ओळखला जातो. त्यानंतर पाचवं जे काही कागदपत्र आहे की ज्यामध्ये जागेचे ना हरकत प्रमाणपत्र. आता नियोजित सहकारी संस्था ज्या ठिकाणी कार्यरत होणार आहे, मग ती जागा असेल किंवा त्या जागेवरती उभारलेली जी काही इमारत असेल किंवा जी जागा असेल ती भाडेतत्वावरती जर त्या ठिकाणी धारण केलेली असेल तर त्या जागेचा किंवा त्या इमारतीचा जो मालक आहे त्या मालकाची परवानगी ही देखील त्या ठिकाणी महत्त्वाची असते. ज्या इमारतीमध्ये ही संस्था काम करणारा आहे त्या जागेचा जो मालक आहे त्याचा ना हरकत दाखला हा मिळवणं या प्रवर्तकाचं काम असतं आणि या प्रवर्तकाकडनं त्या प्रकारचं काम चोखपणे पार पाडलं जातं. मग नोंदणी अर्जामध्ये नियोजित सहकारी संस्थेच्या कार्यालयाचा जो काही पत्ता दिलेला आहे तो पत्ता त्या ठिकाणी नोंदवावा लागतो, लिहावा लागतो. आणि मग तो पत्ता लिहित असताना संस्थेच्या कार्यालयासाठी ज्या व्यक्तींच्या मालकाची जागा आहे त्या जागा मालकांकडून ना हरकत प्रमाणपत्र हे त्या ठिकाणी मिळवलं जातं. आणि त्या ठिकाणी हे प्रमाणपत्र नोंदणी अर्जासोबत जोडावं लागतं किंवा नोंदणी अर्जासोबत हे प्रमाणपत्र जोडलं जातं. आणि म्हणून जागेचं ना हरकत प्रमाणपत्र देखील या सहकारी संस्थेच्या नोंदणीकरिता आवश्यक असतं की हे ना हरकत प्रमाणपत्र या नोंदणी अर्जासोबत जोडलं जात असतं. त्यानंतर पुढचं कागदपत्र आपण अभ्यासतो आहोत की औपचारिक सभेचे इतिवृत्त. म्हणजे ज्याप्रमाणे प्राथमिक स्वरूपामध्ये औपचारिक सभा ही प्रवर्तकाकडनं त्या ठिकाणी बोलावली जाते की ज्यामध्ये सभासद होऊ इच्छिणारे ज्या सर्व व्यक्ती आहेत त्या व्यक्ती या सहकारी संस्थेच्या प्राथमिक सभेमध्ये औपचारिक सभा किंवा औपचारिक सभेचे इतिवृत्त म्हणजे काय की प्राथमिक सभाची प्रवर्तकाकडनं त्या ठिकाणी बोलावली जाते. त्या प्राथमिक सभेमध्ये जे विषय त्या ठिकाणी सभेसाठी त्या ठिकाणी घेतले जातात त्या विषयांची जी नोंद आहे की ज्या इतिवृत्तामध्ये केली जाते त्या इतिवृत्ताची प्रत ही देखील त्या ठिकाणी महत्त्वाची असते. मग औपचारिक सभेचे इतिवृत्त म्हणजे काय की नियोजित सहकारी संस्थेच्या नोंदणी अर्जासोबत नोंदणीपूर्व घेतलेल्या प्राथमिक सभेच्या इतिवृत्ताची प्रत जोडणं त्या ठिकाणी आवश्यक असतं. म्हणजे सहकारी संस्थेच्या कालावधीतील जी सर्वात सुरुवातीची जी सभा आहे की ज्याला आपण प्राथमिक सभा किंवा औपचारिक सभा म्हणून ओळखतो की ज्या सभेमध्ये सहकारी संस्थेचे जे सभासद होऊ इच्छिणाऱ्या व्यक्ती आहेत त्यांच्या आणि प्रवर्तकामध्ये ही सभा त्या ठिकाणी आयोजित केली असते की ज्या माध्यमातून सहकारी संस्थेच्या भविष्यातील वाटचाली संदर्भामध्ये किंवा नियोजित सहकारी संस्थेच्या भविष्यकालीन वाटचालीची जी रचना आहे किंवा भविष्यातील जे निर्णय आहेत त्या संदर्भात घेतले जाणारे निर्णय ह्या सभेमध्ये त्या ठिकाणी घेतले जातात. आणि म्हणूनसाठी औपचारिक सभेचं जे इतिवृत्त आहे ते या नोंदणी अवस्थेमध्ये महत्त्वाचं ठरत असतं किंवा या सहकारी संस्थेचं किंवा औपचारिक सभेचं जे इतिवृत्त आहे हे या सहकारी संस्थेच्या नोंदणीसाठी त्या ठिकाणी महत्त्वाचं मानलं जातं की त्याची एक प्रत ही नोंदणी अर्जासोबत त्या ठिकाणी जोडावी लागत असते. तर अशा पद्धतीने औपचारिक सभेचे इतिवृत्त हे देखील कागदपत्र या ठिकाणी महत्त्वाचं मानलेलं आहे. आणि सर्वात शेवटचा जर आपण कागदपत्र लक्षात घेतलं की प्रकल्प अहवाल की ज्यामध्ये प्रकल्प अहवाल म्हणजे संस्थेच्या भविष्यकालीन प्रगतीचा आराखडा होय. म्हणजे सहकारी संस्थेची भविष्यातील वाटचाल काय असणार आहे त्या संदर्भातील सर्व नोंदी या प्रकल्प अहवालामध्ये नोंदवलेल्या असतात. म्हणजे भविष्यातील प्रगती कशी असणार आहे याचा थोडक्यात आढावा किंवा आराखडा या प्रकल्प अहवालामध्ये नमूद केलेला असतो. आणि या अहवालामध्ये उत्पन्नाचे मार्ग जसं की भविष्यामध्ये जर तुम्ही सहकारी संस्था स्थापन केली आहे आणि ती जर त्या ठिकाणी योग्य पद्धतीने जर चालवायची असेल तर त्या सहकारी संस्थेचे जे काही उत्पन्नाचे मार्ग आहेत ते त्या ठिकाणी निर्देशित केलेले असतात. त्याचबरोबर उत्पादन खर्च किती येणार आहे याचाही तपशील त्या प्रकल्प अहवालामध्ये नमूद केलेला असतो.
त्यासोबतच खरेदी विक्रीची व्यवस्था, व्यवसाय प्रकारानुसार जे उत्पादन असेल त्याची खरेदी किंवा त्यासाठी लागणारा कच्चा माल की ज्याची खरेदी आणि झालेला तयार पक्का माल की ज्याची विक्री कशा पद्धतीने केली जाईल, त्यासाठी कोणत्या प्रकारची बाजारपेठ उपलब्ध आहे, याची सर्व नोंद या प्रकल्प अहवालामध्ये प्रवर्तकाकडनं अगोदरच त्या ठिकाणी नमूद केली असते. या व्यवसाय संघटन प्रकाराच्या माध्यमातून किती नफा मिळेल याला संभाव्य नफा म्हणून देखील त्या ठिकाणी विचारात घेतला जातो. व्यवसायाच्या माध्यमातून किंवा सहकारी संस्थेचा भविष्यकालीन जो नफा असेल हा किती असू शकेल याची लेखी नोंद या प्रकल्प अहवालामध्ये अगोदर त्या ठिकाणी निश्चित केली असते. त्यासोबतच अर्थक्षमता, या सहकारी संस्थेला किती आर्थिक पाठबळ त्या ठिकाणी मिळू शकेल, किती भागभांडवल या सभासदांकडनं उपलब्ध करता येऊ शकेल आणि कशा पद्धतीने सहकारी संस्था योग्य विकासाच्या मार्गाने त्या ठिकाणी मार्गक्रमण करू शकेल, या सर्व घडामोडी या प्रकल्प अहवालामध्ये नमूद केलेल्या असतात. आणि या माध्यमातून या सहकारी संस्थेचा जो निबंधक आहे की निबंधकाकडनं या सहकारी संस्था स्थापन करण्यासाठीची जी काही प्रक्रिया आहे किंवा सहकारी संस्थेची जी नोंदणी अवस्था आहे ती पूर्णत्वास नेण्याकरिता या सर्व प्रकारचे जे काही कागदपत्र आहेत, जसं की शेवटचा जर आपण बघितलं प्रकल्प अहवाल, की या प्रकल्प अहवालाच्या माध्यमातून निबंधक त्या ठिकाणी सहकारी संस्थेची नोंदणी करायची की टाळायची या प्रकारचा विचार त्या ठिकाणी करत असतात. आणि म्हणूनसाठी या सर्व कागदपत्रांच्या माध्यमातून आपल्याला असं लक्षात येतं की सहकारी संस्थेची नोंदणी अवस्था आणि त्या अवस्थेमध्ये आवश्यक असणारे जे काही कागदपत्र आहेत त्या कागदपत्रांमध्ये कशा आणि कोणत्या बाबींचा उल्लेख त्या ठिकाणी केला जातो हे आपण या कागदपत्रांच्या माध्यमातून लक्षात घेतलेलं आहे. तर निश्चितपणे या कागदपत्रांच्या माध्यमातून सहकारी संस्थेच्या नोंदणी अवस्थेमध्ये कोणकोणती कागदपत्र आवश्यक असतात आणि त्या कागदपत्रांमध्ये कोणता तपशील नमूद केलेला असतो या सर्व गोष्टी आपल्याला या ठिकाणी निश्चितपणे समजल्या असतील. तर पुढील व्हिडिओमध्ये आपण सहकारी संस्थेचा जो काही प्रवर्तक आहे त्या प्रवर्तकाचा अर्थ आणि त्या प्रवर्तकाची जी कार्य आहेत ती या ठिकाणी अभ्यासणार आहोत. धन्यवाद.